सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. 33 कोटी देवांचा अधिपती गंधराला साखळ घालतो की जी यशस्वी स्पर्धा आहे ती यशस्वी स्पर्धा नक्कीच आता संपन्न व्हावी आणि कोणत्याही खेळाडूला गाळबोट नकोय आणि त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर कोणत्याही प्रकारच्या नक्कीच फलंदाजाला गंभीर दुखापत नको. हे गंधराला नक्कीच साखळ घातलंय. हे मॅचला करतो सुरुवात. सूरज आणि जयची जोडी आघाडीची मैदानाच्या आतमध्ये आणि कुणाल आता मैदानावरती बॉलिंग ट्रॅकवरती स्ट्रायकर रेंजच्या नक्कीच गोलंदाजासाठी ही पर्वणी असेल की 38 सर्कल्स रेस्ट्रिक्शन त्याच्यामध्ये डीप मध्ये फक्त 2 फिल्डर. बॉल त्या तयार. पहिलाच बॉल उचलला गेला ऑन साइडला. त्या ठिकाणी फिल्डर बोलतात डाऊन दी बॉल. इथनं कॅचची संधी आणि या सिटीज आउट. पहिल्याच बॉलवरती धमाकेदार इथनं सुरुवात करत असताना कुणाला मिळते सफलता आणि पहिला झटका इथनं बसत असताना 0 आकड्यावरती पहिला गडी बाद लागतो. पहिला झटका टीम गावदेवी ओडी क्रिकेट संघाला. मध्ये सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच त्यांना एक स्वप्नबद्ध सुरुवात करायची होती, परंतु त्या स्वप्नबद्ध सुरुवात करत असताना स्वप्नामध्ये शिरकाव केला गेला कुणाल या गोलंदाजाने आणि स्वप्न तुडवत आता पुढे सरकला तो म्हणजे सूरजची विकेट घेऊन. महत्वाची विकेट होती कारण स्ट्रायकर एंडवरती जे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रथमचा जातात ना त्यांच्यावरती मोठी जिम्मेदारी असते. मोठा काउंटर अटॅक त्यांना करावा लागतो, परंतु हा अटॅक सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही आणि कुणाला ही पहिली सफलता इथनं मिळत असताना पहिला विकेट इथनं जात असताना टीम गावदेवी ओवळी क्रिकेट संघाचा. आता इथं संघर्ष सुरुवातीपासून नक्कीच करावा लागेल, परंतु ह्या संघर्षाला ना सडेतोड उत्तर देण्यासाठी एक नाव मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे ते म्हणजेच वंडर बॉय भिवंडी जयेश पाटील. स्ट्रायकर नंबर तीच असतील. बहुता तयार. नवीन फलंदाज मोनिश. यावेळेला फटका ऑन साइडला. दिशात्मक हा फटका नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतो. कलात्मक हा फटका फक्त वापर केला गेला त्या ठिकाणी गतीचा आणि गतीने हा बॉल पाठवला गेला बॅक स्क्वेअर लेग सी मारेचे पार. जयेश पाटीलच्या बॅटमधून हा पहिला पहार चौकार. त्याचा फायदा उचलत असताना आणि लागोपाठचा हा दुसरा चौकार जयेश पाटीलच्या बॅटमधून. ना एक आयकॉन खिलाडू असतो आणि तो आयकॉन खिलाडू ना लिडिंग ऑफ द फ्रंट म्हणजे कॅप्टनच्या भूमिकेमध्ये येतो, परंतु कॅप्टन जयेश पाटील नव्हते. परंतु जयेश पाटीलने दाखवून दिलं की मी जरी कॅप्टन नसलो ना तरी माझ्या ओवळी टीमची मात्र मी भिंत आहे आणि द वॉल ऑफ ओवळी असं जयेश पाटील आणि वंडर बॉय जयेश पाटील हे नाव का दिलं जातं ते आता दाखवत असताना मैदानाच्या आत. यावेळेला स्वीप केला गेला. मी आधीच म्हटलं तर स्वीप हा फटका ना जयेश पाटीलचा फेवरेट नक्की स्ट्रोक आहे. तो सिग्नेचर स्ट्रोक लावण्याचा प्रयत्न, परंतु मिड विकेटला आता फिल्डर तैनात केले गेले होते जे बॅकवर्ड स्क्वेअरला गेले होते ते मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. त्या फिल्डरने नक्कीच दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं आणि टीमची धावसंख्या एकने पुढे सरकवली जाते. धावसंख्या पोहोचली गेली ती म्हणजेच 9 या आकड्यावरती. 9 ऑन बोर्ड. एक विकेट गमावला गेला त्या ठिकाणी सूरज नावाचा जो आघाडीला गेला होता ज्याने एकी धावसंख्येचं योगदान त्या ठिकाणी आपल्या ओवली टीमला दिले नाही, परंतु जयेश पाटीलने पारी सांभाळले गेले. जयेश पाटील आणि मोनिश मैदानाच्या आतमध्ये मोनिशला आता प्रथमतः स्ट्रायकरवरती आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. या षटकामधले 4 चेंडू समाप्त झालेत. एक विकेट आला. 4 धावसंख्या बघितलं गेलं तर दुसऱ्या बॉलवरती आला. लागोपाठचे 2 चौकार पाहिले गेले. एक सिंगल. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. बहुत तयार. ओ द विकेट.
यावेळेला उचलायचा प्रयत्न पहा, रायझिंग डिलिव्हरी राईज केलं गेलं, थोडासा बाउन्स दिला गेला. कारण ज्या अर्थाने कालच्या दिवसापासून आम्ही हेच त्या ठिकाणी वारंवार समीकरण पाहतो की ऑफ स्टंपवरती जेव्हा जेव्हा चेंडू पिच होतात, जेव्हा जेव्हा शॉर्ट लेंथ गुड लेंथवरती चेंडू जेव्हा टेकअप होतो ना, तेव्हा कोणत्याही फलंदाजाला जास्त रूम बनत नाही, जास्त रूम खेळण्यासाठी मिळत नाही. तेच पाहिलं गेलं आपण. बॉल थोडासा राईज झाला ऑन साईडला दरम्यान खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट जेव्हा त्यांनी ड्रिल केली ना, त्याच्या नंतर हा बॉल त्या ठिकाणी बॅटच्या खालून निघून जातोय. हा बॉल डॉट. टीमची धावसंख्या 9. शेवटचा बॉल. यावेळेला फटका चांगला ऑन साईडला गॅपमध्ये आताही खेळतात. त्या ठिकाणी फिल्डर दूरवरती होते आणि काऊ कॉर्नर सीमा रेषे पार शेवटच्या क्षणाला येतो. शेवटच्या बॉलवरती कुणालच्या अगेन्स्ट हा मोनिसचा प्रहार चौकार. पाहायला मिळतील. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर म्हणजे वाईट स्ट्रॉंग ऑन तो झोन आहे, त्या झोनमध्ये एक डीपमध्ये फिल्डर येताना तुम्हाला पाहायला मिळतोय. ज्या अर्थाने डीपमध्ये लॉंग ऑफ एक काऊ कॉर्नर मिड विकेट आणि डीपमध्ये स्क्वेअर लेगला एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय. मिड विकेट आणि जी काऊ कॉर्नरची गॅप आहे ना, ती क्रीडांगणावरती वारंवार आपण खूप मोठी पाहत आहे. कारण आता जर विचार केला गेला तर अगदी एक लॉंग ऑनला खिलाडू आहे, जी काऊ कॉर्नर आणि मिड विकेटची गॅप आहे ती भरपूर सारी मोठी आहे, जिथे खिलाडू कक्ष आहे. आणि त्याच्यानंतर बघितलं गेलं तर एक स्क्वेअर लेगला फिल्डर होता ना, तो आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फिरवला जातोय. म्हणजे स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी आखली जाते. पंचांचा इथं सिग्नल दुसऱ्या षटकाला होईल त्या ठिकाणी प्रारंभ. अलंकारला दुसरे षटक त्या ठिकाणी आता टाकावं लागेल, ते म्हणजेच टीम अंजूर क्रिकेट संघाच्या माध्यमातून. बहुत तयार ओव्हर द विकेट. जयेशसाठी हा फॉल स्लॉक स्वीपचा हा फटका. इथनं मॅचची गोल्डन विकेट आणि हलवार पद्धतीने ही विकेट केली गेली कॅरी. पहा, चुकीच्या प्रकारचा फटका जरूर हा पाहायला मिळाला, कारण स्वीपचा सिग्नेचर स्ट्रोक त्यांना नक्कीच लावायचा होता. द वंडर ऑफ भिवंडी ठाण्या वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये मिळते सफलता. अलंकार नक्कीच या गोलंदाजाला आणि जयेश पाटीलची खेळी संपवतात. बॅट्समन आउट. 5 झाले जयेश पाटील. पहा, खूप साऱ्या आशा अपेक्षा घेऊन मैदानाच्या आतमध्ये ते टीमला मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी आले होते, परंतु एक स्वीपचा फटका. खऱ्या अर्थाने आपल्या सिग्नेचर स्ट्रोकवरती आपण जेव्हा बाद होतो ना, तेव्हा खूप निराशाजनक नक्कीच ते वातावरण असतं. ते वातावरण नक्कीच असेल, कारण स्वीपचा हा फटका होता. जर आपण बघितला गेला तर अगदी फिल्डर जे स्क्वेअर लेगला होते हे जाळं होतं खऱ्या अर्थाने. कारण मी ज्या गोष्टीचा उल्लेख करत होतो की मिड विकेट आणि काऊ कॉर्नरची गॅप भरपूर सारी मोठी आहे, खऱ्या अर्थाने हे जाळं असावं. कारण त्यांनाही माहिती आहे की जयेश पाटील स्वीपचे फटके चांगले खेळतात, त्याच्यामुळे बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी तैनात केलं गेलं होतं. आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर जयेश पाटील जी खेळी संपुष्टात होते, ज्या ठिकाणी त्यांनी योगदान दिलं आपल्या टीमसाठी 9 या धावसंख्येचं. टीमची धावसंख्या 13 आहे. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली गेली अलंकार याला. कुणाला एक बघितली गेली तर संधी प्राप्त झाली, त्या संधीचं त्यांनी सोनं सुद्धा केलं होतं. आणि डावखोऱ्याचा फलंदाज मैदानाच्या आवेश. यावेळेला फुल लेनचे तो खोदून काढतात. गॅप भरपूर सारी मोठी आहे, कारण लॉंगॉनला फिल्डर नव्हते, काऊ कॉर्नरच्या दरम्यान फिल्डर, तर त्या झोनमध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि अलंकारवरती हा चौकारला जातो आणि टीमची धावसंख्या या चौकाराच्या साह्याने पुढे सरकती आणि मॉझॉन पोहोचती, म्हणजेच 17 ऑन बोर्ड 17 या आकड्यावरती. डीपमध्ये पहा 5 फिल्डर आहेत. 5 फिल्डर जर आपण पाहिले गेले तर एक फिल्डर काऊ कॉर्नरच्या दरम्यान होता. लॉंगॉनला क्षेत्र पूर्णपणे खुल्लं गेलं होतं आणि भविष्यात तोच फटका त्या लॉंगॉन क्षेत्रामध्ये नक्कीच त्याने पाठवला गेला. यावेळेला थांबून खेळतात. आता मिड विकेटला बॉल धाडला गेलाय. डीपमध्ये 2 टप्प्यावरती चेंडूला उचलला गेला, परंतु स्ट्रायकर एंडवरती ॲक्युरेट फेकी केली गेली आणि ही एक धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल, जिथे बॅटिंग करते टीम गावदेवी ओवडी. माजी सरपंच भरोडी मान्य श्री चंद्रकांतजी पाटील साहेबांचा इथे शुभागमन होतं. सो साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर आहे आपलं देखील आम्ही या सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सर्वांना गुड मॉर्निंग. कारण शुभ सकाळ, शिव सकाळ. कारण सकाळचं सत्र आहे, अनेक सारे मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर द विकेट. यावेळेला फुल टॉस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि या सिटी इज आउट.
एस टी वरती नक्की चेंडू आदळला गेला, स्वीप करण्याचा हाही प्रयत्न होता, परंतु अक्षरशः जर पाहिलं गेलं तर जलद गतीने हाताला जाणारा हा चेंडू एस वरती जाऊन आदळला. अजून विकेटचं पतन लागतो. हा झटका क्रमांक 3 टीम ओवली क्रिकेट संघाला आणि मैदानाच्या आतमध्ये सुशांत पाटील. पाहिली गेली आहे, परंतु मोनिशने थोडंसं निराशाजनक वातावरण आपल्या टीमसाठी केले गेलं. तब्बल बघितलं गेलं तर 3 चेंडू फेस करत असताना 4 धावसकीचं योगदान दिलं गेलं, परंतु भावेश अजून मैदानाच्या मध्ये आहेत, ज्या भावेशच्या बॅटमधनं एक चौकार पाहायला मिळाला. स्ट्रायकरवरती असे सुशांत ओ द विकेट. यावेळेला फुलटो चेंडू फक्त टर्न केला. बॅकआउट स्क्वेअर लेगच्या दरम्यान फिल्डर होते, स्क्वेअर लेगला बदलले गेले. स्क्वेअर द विकेट हा फटका नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला आणि फक्त त्या ठिकाणी मिळेल सिंगल. इथनं सिंगलच मिळेल. ऑन साईडला त्यांना स्लॉक स्वीप करायचा होता, परंतु व्यवस्थित बॅटवरती नाही. त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं गेलं तरी फक्त सिंगल या ठिकाणी एकवटली जाते. सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या आता 19 या आकड्यावरती. दुसरं षटक इकॉनॉमिकल राहिलं आहे, कारण या षटकामध्ये महत्त्वाची विकेट काय होती तर जयेश पाटील ती जी जयेश पाटीलची विकेट आली गेली. त्याच्यानंतर आला चौका, त्याच्यानंतर सिंगल विकेट आणि त्याच्यानंतर सिंगल आणि शेवटचा बॉल. या फुल आणि यू मिस आय विल डेफिनेटली. पहा तशाच प्रकारे गोलंदाजी ज्या ठिकाणी फलंदाज दुसऱ्या क्रमांकावरती बाद झाले त्या ठिकाणी मोनिश बाद झाले. तशाच प्रकारचा हा बॉल जर आपण बघितला गेला तर अगदी फुल्लर लाईन चेंडू होता. बॉल आणि चेंडूचा कनेक्शन कोणत्याही प्रकारचा नव्हता. उजवी एसटी इथनं वाकून जात असताना अजून विकेटचं पतन भावेशला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. वनच्या स्पर्धा ज्या ठिकाणी आयोजित केल्या होत्या ना त्या ठिकाणी नक्कीच ते आयोजन करता होते. गतवर्षी ती शृंखला सुद्धा आम्ही नक्कीच कव्हर केली गेली होती, परंतु या मॅचमध्ये आता इम्पॉर्टंट काय राहिलं आहे, कारण सातत्याने ही भागीदारी जर टिकली ना तर कदाचित या भागीदारीने विध्वंसक जर खेळ केली ना तर कदाचित टीम अंजूर समोर एक चांगला फायटिंग स्कोर त्या ठिकाणी टीम ओळी निर्माण करू शकते. कारण याच क्रीडांगणावरती अतिशय नक्कीच उत्कृष्ट जो षटकार नक्कीच टोकून आपल्या टीमला ज्याने पुढे सरकवली होती ना तो सुशांत पाटील आत्तापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. खऱ्या अर्थाने हे मैदान त्याच्यासाठी लकी आहे, परंतु या मॅचमध्ये आता त्याला तशा प्रकारची खेळी करावी लागेल. टीमची धावसंख्या 2 षटकांच्या संपन्नीनंतर फक्त 19 पाहायला मिळते आणि इथनं मैदानाच्या आतमध्ये आता त्या ठिकाणी सूरज थळे आणि सुशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंगवरती सुशांत असेल, बॉल तयार, तन्मय तिसऱ्या षटकासाठी ओव्हर द विकेट. यावेळेला फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लेमन कट होती, त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु कॉर्डिनेशन अजिबात नव्हता. कारण बॅटच्या अगदी पाहिलं गेलं तर अगदी टो एंडवरती हा चेंडू लागला गेला आणि पहिलाच बॉल तन्मयचा इथनं डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. असे डॉट चेंडू ना तुम्हाला प्रेशर क्रिएट करून देतील, कारण जास्तीत जास्त तुम्ही डॉट चेंडूचा रेशो जर वाढवाल तर कदाचित तुम्ही दडपणाच्या आहारी जाल आणि दडपणाच्या आहारीमध्ये अनेक सारे ना फलंदाज तुम्हाला प्रेशराइज क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. अनेक सारे खेळाडू नक्कीच बाद होतात. ते बाद न होण्यासाठी, प्रेशर न घेण्यासाठी ना आता संयमी खेळ सुशांत करावा लागेल. यावेळेला फटका चांगला आहे, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, 2 टप्प्यावरती चेंडूला मिड विकेटला त्या ठिकाणी फील्ड केली जाते. मिड विकेटला पाठवला गेला होता हा चेंडू. खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर फक्त सिंगल मिळेल. दुसरी सिंगल ही एकवटली जाते त्या ठिकाणी सुशांत याच्या माध्यमातून, म्हणजे 3 चेंडू त्यांनी फेस केल्या, वैयक्तिक 2 धावसंख्या त्यांनी जोडले गेल्यात आणि सूरज थळे जे क्रमांक 6 वरती गेले होते ना ते आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. डबल डिजिटमध्ये टीमची धावसंख्या 20 आहे. तिसरे षटक प्रगतीपथावरती आणि हा तिसरा दिवस नक्कीच या स्पर्धेचा तुम्हाला पाहायला मिळते, जिथे पहिली मॅच गावदेवी ओवळी आणि गावदेवी अंजूर यांच्या अगेन्स्ट हा क्रिकेटचा नवीन चांगला खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला थांबून खेळत ऑन साईडला पुन्हा एकदा टर्न केला, मिड विकेटचा तोच फिल्डर वळला गेला. आता सुद्धा 3 टप्प्यावरती चेंडूला अडवला गेलाय आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण करत असताना त्या ठिकाणी फक्त सिंगल या ठिकाणी टीम ओवलीच्या स्कोर कार्डवरती त्या ठिकाणी जोडली जाईल.
इथनं आता संकट मोचनाचं काम करावं लागेल, कारण कालच्या दिवसामध्ये पाहिलं गेलं तर अक्षरशः 6ची गरज होती. संकट मोचनाचं काम ना टीम गोव्याच्या एका फिल्डरने केलं. तो झेल नक्कीच अडवला गेला आणि त्याच्या ठिकाणी ती मॅच गोवा टीमने जिंकली सुद्धा होती. या वेळेला थांबून खेळतायत ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक, पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा बॉल, मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग ना या ठिकाणी जास्त बॉल जातात. कारण जर एक चौकार जर दोन चौकार जर तुम्ही पाहायला गेलं तर एक स्क्वेअर लेगला गेला, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गेला. 4 ज्या एकेरी धावसंख्या पाहायला मिळतात ना त्या मिड विकेट स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगला याच झोनमध्ये जास्त बनताना आपल्याला पाहायला मिळतात. ऑफ साईडला फक्त लॉंग अपला एक तुम्हाला षटकार पाहायला मिळाला. त्या अन्यथा जर या धावसंख्या जर वगळला गेला ना, माफ करा चौकार होता, म्हणजे जे की षटकार या पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितला गेला ना टीम ओळीच्या माध्यमातून. परंतु या तिसऱ्या षटकामध्ये 4 चेंडू फेकून जातात आणि 3 धावसंख्या खर्च केल्यात गोलंदाज तन्मय याने. या वेळेला थांबून केला तर ऑन साईडला खेचला गेला फटका, गॅप खूप सारी मोठी तिकट ठिकाणी पाहायला मिळते. स्क्वेअर लेग आणि बॅकअप स्क्वेअर लेग, त्या गॅप मध्ये बॉल जाईल सीमा रेषे पार आणि येतो हा सूरज थळेच्या बॅटमध्ये चौकार. यांचं दुसऱ्या षटकामध्ये अलंकार आले, इकॉनॉमिकल गोलंदाजी. फक्त 6 धावसंख्या खर्च करत असताना महत्वाचं या षटकामध्ये काय राहिलं तर त्यांनी 3 विकेट नक्कीच या पहिल्या मॅचमध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये जोडले गेले. म्हणजेच 119 विकेट आपण 2 दिवसामध्ये पाहिल्यात. या जर विकेटांचा जर विचार केला गेला तर तब्बल जर आपण पाहिलं गेलं ना तर या 3 षटकामध्ये जर आपण पाहिले गेले तर 4 विकेट आलेले आहेत. म्हणजे विचार केला गेला तर 123 विकेट आतापर्यंत या 3 दिवसामध्ये नक्कीच आपल्याला या क्रीडांगणावरती पाहायला मिळतात. धावसंख्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे पोहोचली गेली 27 या आकड्यावरती. जे षटक क्रमांक आता 4 त्या ठिकाणी निखिल यांचा आपल्याला पाहायला मिळेल. 27 ओव्हर विकेट गमावला गेला 4. आणि नेक्स्ट मॅच साठी आम्ही इन्व्हाइट करतोय एकवीर हायवे दिवे वर्सेस जाणता राजा खारवाव. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेन तुमच्या आधी ऑफिशियल नोंदणी करून घ्या, त्याच्यानंतर तुमच्यामध्ये या इनिंग ब्रेक नंतर नक्कीच तुमच्यामध्ये टॉस केला जाईल. विनंती करेन दोन्ही टीमचे कॅप्टन एकवीरा हायवे दिवे आणि जाणता राजा खारवाव. टीमची धावसंख्या 27 ऑन बोर्ड. प्रति षटकामागे जर आपण विचार केला गेला तर या 3 षटकामध्ये नक्कीच 9च्या आस्किंग रन रेटने नक्कीच आता पुढे सरकतीये. रेकॉर्ड रन रेट जर त्यांना समोरच्या टीमला जर मेंटेन ठेवायचं असेल ना तर स्लॉग ओव्हरचं डेथ ओव्हरचं षटक हाणामारीच्या षटकामध्ये ना जास्त धावसंख्या त्या ठिकाणी बनवावं लागतील सुशांतला आणि सूरजला. राऊंड द विकेट यावेळेला फुलटॉस चेंडू अटेम्प्ट केलाय. विकेट अजून एक प्राप्त होईल का? डीप मध्ये लॉंग ऑनचे खेळाडू वळतात हलवार पद्धतीने काहीसा प्रवास नक्कीच त्याने आपल्या पावलांनी पुढे सरकवला गेला. ही विकेट इम्पॉर्टंट होती. सूरज छळेची ही विकेट. अजून एक विकेटचं पतन लागतो. हा झटका क्रमांक 5 टीम गावदेवी ओवळी क्रिकेट संघाला. स्वर्ग किंवा नरक प्राप्त होतं, परंतु जिवंतपणे जर स्वर्गाची हवा जर तुम्हाला खायची असेल ना तर कारलेगाव एकविरा नक्कीच या ठिकाणी जा. आगरी कोळ्यांची कुळस्वामी नक्की एकविरा मातेचं हे सुमधुर संगीत डीजे लावण्या साऊंड सर्व्हिसच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. संध्याकाळच्या सत्रामध्ये वेगळ्या मूडमध्ये नक्कीच ते असतील, कारण चांगले संगीत तुम्हाला त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतील. 27 यावेळेला उचलण्याचा प्रयत्न, हाही चेंडू बाटवरती नाही. पहा तिसऱ्या अटेम्प्टमध्ये ना तिसरा चेंडू सुशांतने फेस केला, परंतु ऑनसाईडला जोराने त्यांचा प्रहार करण्याचा प्रयत्न तर जरूर होत आहे, परंतु त्याला अडवलं गेलं अलंकारने, अडवलं गेलं तन्मयने. आणि याचा अजून एक अडचला त्याच्या समोर कोण आहे तर त्या ठिकाणी निखिलचाही बॉल जोराने प्रहार करण्याचा त्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न थोडासा पाहिला गेला तर हुगा गेला आणि त्याच्यावरती आली सिंगल. टीमची धावसंख्या 28. या वेळेला चांगला बॉल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, शॉटमध्ये कव्हरला फिल्डर. पहा बॉल किती सुरेख होता.
कारण ऑफस्टकवरती चेंडू ज्यावेळेला तुम्ही यॉर्कर टाकता तेव्हा जास्त मुभा नसते. यॉर्करवरती खेळण्यासाठी केतन मात्र जास्त कार्यरत असतात. भावेश पवार, पवन केने जास्त कार्यरत असतात की जे वाईट यॉर्करवरती सुद्धा हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवतात. हे बघा अजून एक फुलले डाऊन साईडला केसला गेला आणि त्याच फिल्डरच्या हातामध्ये नो डाऊट खूप इझिली ही कॅच नक्की स्वीकारली गेली. ज्या ठिकाणी फिल्डर आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले, जी डेपमध्ये लॉंगॉनला जीतू होते त्याच्या हातामध्ये ही झेल सुशांत पाटीलची खेळी होती संपष्टात, ज्यांनी वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला गेला 3 या धावसंख्या नक्कीच त्यांनी आपल्या टीमच्या टोटलमध्ये जोडला गेल्या. 29 या आकड्यावरती लागतो हा झटका क्रमांक. त्या ठिकाणी पाहायला गेला तर 6वा टीम गावदेवी ओवळी या क्रिकेट संघाला. सहावा फलंदाज बाद झाला टीम गावदेवी ओवळी क्रिकेट संघाला. टीमची धावसंख्या फक्त 29 असताना हा फटका चांगला आहे, कारण ज्या अर्थाने पाहिलं गेलं तर विचार केला गेला तर खूप लांब नक्कीच हा फटका नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतो, कारण अगदी बॅटच्या रिदम मध्ये हा फटका होता. आणि ज्या अनुषंगाने जर आपण पाहिलं गेलं तर या षटकाराची खऱ्या अर्थाने गरज होती आणि तो षटकार खऱ्या अर्थाने आलाय. परंतु ताकद ओवळी टीम डिफेन्स करण्याची सुद्धा ठेवते. परंतु आता जर या शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर कदाचित या मॅचमध्ये पुनरागमन करेल. कारण जर आपण पाहिलं गेलं तर या षटकाराच्या साहाय्याने टीमची टोटल अगदी जलद गतीने वाढली गेली. टीमची धावसंख्या पोहोचली गेली 35 या आकड्यावरती. विचार केला गेला तर या षटकाराचा पहिला हा षटकार नक्कीच इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जो षटकार आलाय तो म्हणजेच पवनच्या बॅटमधून हा षटकार आलाय. शेवटचा बॉल त्या ठिकाणी शिल्लक असेल जिथे निखिल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. या षटकामध्ये सुद्धा 2 विकेट आल्या. टीमची धावसंख्या 35 आणि लास्ट बॉल टू गो फ्रॉम दी सुवा निखिल राम द विकेट. आपला फटका ही चांगला खेळण्याचा प्रयत्न, जोराने प्रहार करण्याचा प्रयत्न. इथनं फलंदाज त्या ठिकाणी बाद होतील का हा प्रश्नचिन्ह. एक धावसंख्या तर कंप्लीट झाली, परंतु दुसऱ्या धावसंख्येसाठी परत लागेल. 2 धावसंख्या कंप्लीट, तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी तिसरी धाव नक्कीच कंप्लीट होईल का, परंतु नाही, तिसरी धावसंख्या कंप्लीट झाली नाही. पवनने नक्कीच खूप चांगल्या प्रकारे आपल्या टीमसाठी योगदान दिलं, कारण एक षटकार आला त्याच्या बॅटमध्ये, त्याच्यानंतर 22च्या रूपाने या 2 धावसंख्या म्हणजे टीमची धावसंख्या आता पोहोचली गेली 37 या आकड्यावरती आणि अगदी 38 धावसंख्येचं टार्गेट आता कंप्लीट करावं लागेल टीम गावदेवी ओवळी या क्रिकेट संघाला. गावदेवी अंजूरला या नक्कीच धावसंख्या बनवावं लागतील. 38 धावसंख्या ठेवला गेला तर हे लक्ष. रिकॉर्ड रन रेट जर आपण विचार केला गेला तर प्रति षटकामागे त्यांना रिकॉर्ड रन रेट जोडावा लागेल, तो म्हणजेच 9.50चा. आधी 3 षटकामध्ये 9चा आस्किंग रन रेट होता. त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर फक्त 8 धावसंख्या आल्या आणि शेवटचं जे षटक होतं त्या षटकामध्ये तब्बल आपण 10 धावसंख्या खर्च होताना पाहायला मिळाल्या. परंतु 2 विकेट सुद्धा आले, ज्यामध्ये होती सुशांतची विकेट, त्याच्यामध्ये विकेट सूरज ठळे यांची. तर दोन्ही टीमचे कॅप्टन टीम एकवीर हायवे दिवा आणि जांताराजा खारबाव नक्कीच दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस करणार आहोत तुमच्या मान्यवरांचे शुभ असते. ऑफिशियल आधी तुमची नोंदणी करून घ्या, विनंती करेन. दोन्ही टीमचे कॅप्टन तुमच्या आधी ऑफिशियल नोंदणी करायची आहे. सो आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करूया. दिनेशजी पाटील साहेब ग्रामपंचायत सदस्य भरोडी आणि त्यांच्या समेत माजी सरपंच भरोडी गंगारामजी पाटील साहेब, दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. आपल्या शुभ असते आपण या मॅचचा टॉस करू. सो मान्यवरांच्या शुभ असता आपण या सेकंड मॅचचा टॉस करू. टीम हायवे दिवे आणि मॅच टीम जांताराजा खारबाव सोबत. हेड अशी मागणी आहे आणि आलाय टेल म्हणजे टॉस जिंकला टीम हायवे दिवे नाही. सो मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं. सो फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकला, डिसिजन काय असेल? सकाळचं सत्र आहे म्हणून फिल्डिंग करू. फिल्डिंग करणारे सातत्याने तुम्ही ह्या विभागामध्येच केलेत असतात. स्पेशली मोस्टली तुमच्या मॅचेस या ग्राउंडवर भरपूर साऱ्या असतात. त्या अनुषंगाने सांगायची गोष्ट झाली त्या ग्राउंडचा भरपूर सारा अंदाज देखील तुम्हाला आहे. सो अनुषंगाने आता फिल्डिंग करणारा मॅच 4 ओव्हरची अपोनंट टीम खारबाव
आणि त्यांच्यासमोर गेम प्लॅन काय 4 ओव्हरमध्ये किती धावबंद रोखण्याचा प्रयत्न असेल आणि टीम हायवे दिवे स्पेशली खासदार चषकाची चॅम्पियन टीम देखील होती. आय थिंक भरपूर चांगला परफॉर्मन्स त्या टुर्नामेंट तुमचा राहिला देखील होता. सो या मॅचमध्ये किती धावबंद रोखण्याचा प्रयत्न असेल आणि कोणते महत्त्वाचे गोलंदाज या मॅचमध्ये असतील? गोलंदाज आमचे 4 आहेत. आम्ही कमीत कमी धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि स्पेशली सांगायचं झालं तर GCAच्या माध्यमातून ही स्पर्धा आपले विनोददादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून सध्याची संघटना ही निर्माण केली. भरपूर साऱ्या चांगल्या स्पर्धा आपण नक्की GCAच्या माध्यमातून अनुभवतो. सो ही स्पर्धा कशी वाटली आणि या स्पर्धेबाबतचं तुझं ओपिनियन? खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि गावदी बरोडी या संघाला आम्ही धन्यवाद देऊ. सो बेस्ट ऑफ लक टीम हायवे दिव्या. आता फर्स्ट ऑफ ऑल टीम खारबाव आता बॅटिंग करायची, अपोनंट टीम हायवे दिव्या. सातत्याने बघा लास्ट जो खासदार चषक झाला त्याची चॅम्पियन टीम देखील आहे, म्हणजे ते देखील चांगलं परफॉर्म करतात. बट त्या अनुषंगाने इथं 4 ओव्हरच्या मॅचमध्ये किती धावबंदाचा टार्गेट उभा करण्याचा प्रयत्न असेल आणि स्पेशली गेले 2 दिवस सांगायची गोष्ट झाली तर हाय स्कोरिंग मॅचेस आम्हाला सातत्याने नक्कीच इथं पाहायला मिळतात. सो आपला नक्कीच किती धावबंद पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि महत्त्वाच्या बॅट्समॅन या मॅचसाठी कोण असतील? 50+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि या स्पर्धेबाबतचं तुमचं ओपिनियन? स्पर्धा तर खूप चांगली आहे. इथं खेळायला चान्स दिला त्यांचा आम्ही आभार करतो. सो बेस्ट ऑफ लक टीम खारबाव. इथं टॉस जिंकलाय टीम हायवे दिव्याने आणि फर्स्ट फिल्डिंगचा डिसिजन घेतला. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. 38चं टार्गेट असेल. मुकेश आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं गेलं तर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे, ज्यांना 38 धावसंख्या नक्कीच कंप्लीट करायच्या आहेत. रेकॉर्ड रन रेट 9.50 ठेवला गेलाय. गिरीश नक्कीच ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये या ऐकूया आपण द वेलवेट व्हॉइस ऑफ सरवली विशालजी पाटील यांच्या शुभवाणीतून. धन्यवाद. आणि इथनं ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये. फर्स्ट ऑफ ऑल अशा दिवसामध्ये शुभ सकाळ मित्रांनो. पुन्हा एकदा सर्वांचं मी विशाल पाटील आमच्या आयोजनाच्या वतीने अप्पा इंटरबाजी चषक 2021-22च्या या भव्य दिव्य पर्वामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सकाळच्या सत्रामध्ये टीम गावदेवी ओली आपल्याला फाईट करताना दिसते टीम गावदेवी अंजूर सोबत. दोन्ही टीम्सबद्दल सांगायचं झालं तर कालच्या दिवसामध्येच मी उल्लेख केला होता की टीम ओलीच्या माध्यमातून तुम्हाला जयेश पाटील खेळताना दिसतील, तर दुसऱ्या बाजूने तुम्हाला कुणाल म्हात्रे दिसतील. आणि त्या बॅटरमध्ये आपण बघितलं की कुणाल म्हात्रेच्या ओव्हरमध्ये 3 चौकार आले होते. जयेश पाटीलची चांगली बॅटिंग आपण बघितली, बट त्यानंतर जयेशची जेव्हा विकेट गेली ना त्यानंतर ना कमबॅक करता आला नाही टीम ओलीला. बट जाता जाता अंतिम ओव्हरमध्ये आपण बघितलं की बॅट्समन पवनच्या बॅटमध्ये एक सिक्सर आला. त्या अनुषंगाने टोटल डबल बनला 37 आणि 38 धावा डिफेंड करताना आता आपल्याला ओली या सकाळच्या सत्रामध्ये दिसते. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज इथनं राजदीप गोलंदाजी करतो. मुकेश आणि गिरीश ही महत्वाची जोडी इथनं खेळपट्टी भरा. आणि लाईन इथनं चुकीची आहे, बिकॉज विचार केला तर डावा एसटीच्या खूपच बाहेर जाणारा हा बॉल होता. वाईट बॉलचा इथनं इशारा आला. मुकेश बद्दल सांगायचं झालं तर भरपूर वर्षांचा क्रिकेटचा अनुभव आहे. सातत्याने अंजुरी टीम असो आणि सिटी क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूचा भरपूर चांगला परफॉर्मन्स आपण सातत्याने बघितला. आणि इथनं हा खेळाडू कशा प्रकारे इथनं या मॅचमध्ये आणि या स्पर्धेमध्ये कामगिरी करेल, कारण विचार केला अंजुरी टीमचा देखील हा होम ग्राउंडच आहे. सातत्याने ते या ग्राउंडवर भरपूर सारा मॅचेस खेळत असतात. त्या अनुषंगाने इथनं होम टीम ॲडव्हान्टेज घेताना दिसेल का? इथं लॉफ्टेड फक्त ऑनसाईडला मिड विकेटचा फिल्डर होता ना, तो 38 सर्कलमध्ये होता. त्या अनुषंगाने हा स्ट्रोक आला. बॉल गेला 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4 रन. जर आपण विचार केला तर फुल लाईन डिलिव्हरी होती, प्रॉपर कनेक्शन राहिले. 4 धावा या बॉलवर मिळाला. पुढचा बॉल, हा बॉल देखील बघा त्याच दिशेने खेळायचा होता. यावेळेस एज लागली आहे, बॉल थर्डमॅन रिजनला जाईल आणि हा डॉट बॉल असेल. सातत्याने विचार केला बॅटिंग लाईनअपमध्ये बघा अजून कुणाल म्हात्रे असो, त्यानंतर या टीममध्ये अजून सांगायचं झालं तर सुनील घरत देखील आहेत. भरपूर चांगली टीम आहे. सुनील घरत बद्दल सांगायचं झालं ना तर इथनं अपील तर भरपूर केली आहे. माझ्या नक्कीच मी सांगेन 2018 अजून देखील मला आठवतं, बालाजी ट्रॉफी बी इंडियन वर्सेस RD 4440 फायनल मॅच होती. सुनील घरतने काय बॅटिंग केली होती. तब्बल आय थिंक 65 धावा बनवल्या होत्या. तब्बल 6 ओव्हरमध्ये 115 धाव्यांचा टार्गेट उभा केला होता, तो पण मेगा फिनाले मॅचमध्ये. आणि त्या वर्षाची ना बी इंडियन
एक नंबरची टीम होती, रँकिंग नंबर 1ला होती आणि त्या टीम समोर RD 444 ना त्या वर्षामध्ये इतिहास रचला होता. आणि त्या मॅचचा ना महत्त्वाचा शिलेदार सुनील घरत राहिला होता, तो देखील याच टीमला बिलॉंग करतो. अपील केली आहे कुठे ना कुठे मिसिंग लेग स्टंप असेल, कारण आपण नक्कीच उल्लेख करतो की LBW विकेटसाठी अंपायरला काय बघावं लागतं, इनपाक इनलाईन आहे की नाही, त्यानंतर पिचिंग एक्झॅक्टली कुठे होती आहे आणि बॉल स्टंपला हिट होतो की नाही, त्यानंतर हाईट फॅक्टर देखील बघितला जातो. त्यानंतर बॅट्समन किती शफल झालेत, या गोष्टी भरपूर साऱ्या त्या अंपायर्सला इथनं बघाव्या लागतात. इथनं या अंतिम बॉलवर इथं लेग बाईसच्या माध्यमातून तब्बल ही सिंगल कंप्लीट केली गेली आहे आणि धडपड तब्बल जाऊन पोहोचले 8वर. म्हणजे आता विचार केला तर 18 बॉल आणि तब्बल इथनं गरज असेल 30 धाव्यांची, म्हणजे रिक्वायर्ड आता 10वर जाऊन पोहोचला. बट या टीमकडे क्षमता आहे, लेजंड प्लेयर या टीमला बिलॉंग करतात. बट सातत्याने काय असतं की आपण नेहमी उल्लेख करतो की ऑन द पेपर तुमची टीम किती स्ट्रॉंग आहे त्या गोष्टीला महत्त्व नसतो, तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळ कसा दाखवताना त्या गोष्टीला महत्त्व असतो. वेलकम अजितदादा, अजय पाटील आमचे, आपलं देखील हार्दिक स्वागत. सातत्याने बघा भरोडी टेनिस क्रिकेट आपण जेव्हा पाहताना सर्वप्रथम आपल्या मुखामध्ये एक नाव येतं म्हणजे विष्णुदादा पाटील. त्यानंतर जर कोणाचं नाव आपण आवर्जून घेतो तो म्हणजे अजय पाटील. त्यानंतर नक्कीच आमच्या महेशदादा भोईर यांना कोण विसरू शकतं. या स्पर्धेसाठी ना सातत्याने भरपूर मेहनत त्यांनी देखील घेतली आहे, भरपूर चांगलं आयोजन. ऑल टीम असो त्यांचं देखील आपण कौतुक करताना आपल्या स्पर्धेचे प्रणेते मोसमदादा पाटील असो, ऑल सर्वांच्या मेहनतीने घडलेली आपण ही 3 दिवसीय स्पर्धा मित्रांनो पाहतात. त्याच्या 3ऱ्या दिवसामध्ये आहोत. सातत्याने गेले 2 दिवस आपण बघितले. पहिला दिवस गाजवला टीम जयदुर्गा सुरई ए आणि त्यानंतर कालच्या दिवसामध्ये टीम जयदुर्गा गोवे. सातत्याने आजचा अंतिम दिवस आहे आणि आजच्या अंतिम दिवसामध्ये इथं कोणती टीम आपल्याला क्वालिफाय होताना दिसेल आणि कोणती टीम आपल्याला सेमीफायनलमध्ये टीम जयदुर्गा सुरई ए सोबत खेळताना दिसेल, हा देखील प्रश्न. दुसरं षटक, पहिला बॉल हा ट्रॅक मिस टायमिंग आहे, बॉल हवेमध्ये, फील्डर जयेश पाटील, म्हणजे कॅच ड्रॉप होण्याची कोणती चान्सच नाहीये. सातत्याने ना जयेश पाटील ॲज अ फिल्डर देखील बघितलं ना तर भरपूर सारे असे ना, जर तुम्ही इतिहास उचलून बघाल ना सिटी क्रिकेटमध्ये बी इंडियन ट्रॉफी सेमीफायनलची मॅच, भरपूर सारे अशी चित्र आहेत. पूर्णपणे ना फिल्डिंगमध्ये असो किंवा बॅटिंग जेव्हा ते करतात ना तेव्हा देखील तुम्हाला पूर्ण समर्थन त्यांचं नेहमी पाहायला मिळेल. म्हणून आपण म्हणतो ना की भिवंडी टेनिस क्रिकेटचा ना झेंडा कोणी 7 समुद्र पार जाऊन फडकावला ना ते नाव म्हणजे ओली गावचा जयेश पाटील. आणि सध्याच्या घडीला काय कॅच पकडली, पहिली विकेट इथनं गेली आहे बॅट्समन मुकेशच्या स्वरूपामध्ये. क्रमांक 3वर न्यू बॅट्समन सुनील घरत. आणि सध्याच्या घडीला ना आता प्रेशर क्रिएट गावदेवी अंजूरवर झाला बघा, कारण तुम्ही पहिल्या ओव्हरमध्ये बनल्या 8, त्यानंतर या ओव्हरची सुरुवात बघा अजयने भरपूर चांगल्या पद्धतीने केली. पहिल्या बॉलवर विकेट आली, कुठे ना कुठे मुकेश एक्सेप्ट करत होती की पहिला बॉल आहे कदाचित गुडलँड स्पॉटवर किंवा फुल लेन डिलिव्हरी असत, बट आला हाफ ट्रॅकर आणि पुल करण्याच्या अनुषंगाने विकेट गेली. आता फील्ड प्लेसमेंट देखील भरपूर सारे इथं चेंजेस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात, कारण आता स्ट्रायकर एंडला असेल गिरीश ठाकर एंडला असतील लेफ्ट हँड बॅट्समन, त्या अनुषंगाने इथं फील्ड प्लेसमेंट देखील चेंजेस केले जातात. तुम्हाला लॉंग ऑफला जयेश पाटील जाणार, लॉंग ऑन, त्यानंतर एक खाऊ कॉर्नर, एक बॅकआउट स्क्वेअर लेग, त्यानंतर तुम्हाला एक एक्स्ट्रा कव्हरला देखील फिल्डर पाहायला मिळतो. पुढचा बॉल, हा बॉल कट करायचा होता, प्रयत्न होता की एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये स्ट्रोक खेळायचा, बॉल गेला लॉंग ऑफला आणि इथं ही सिंगल आली आहे. सातत्याने कधी कधी काय होतं की एखादा बॅट्समन ट्राय करतो की ऑनसाईडला फटका खेळायचा आणि कधी कधी एज लागून बॉल ऑफसाईड रिजनमध्ये जातो. बट या भरपूर सारे समीकरण नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. या स्ट्रोक जे मिसटायमिंग स्ट्रोक लागतात ना त्याच्या मागे सर्वात मोठा रिझन काय असतो की तुमची एक शॉर्ट सिलेक्शनमध्ये कदाचित मिस्टेक होते, कधी कधी तुमचा फुटवर्क आहे ना तो थोडासा खराब पाहायला मिळतो, त्या अनुषंगाने हे स्ट्रोक नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. पण सध्याच्या घडीला इथं मैदानाच्या सिंगल कंप्लीट झाली आहे. या ओव्हरमध्ये आपण कौतुक करू, पहिल्या बॉलवर विकेट आली, कारण पहिल्या ओव्हरमध्ये जो प्रेशर गोलंदाज राजदीपने बनवला ना त्या 8 धाबा आल्या, त्यानंतर पहिल्या बॉलवर विकेट आणि त्यानंतरच्या बॉलवर इथनं सिंगल आली. आता स्ट्रायकर एंडला सुनील गरज असतील. पुढचा बॉल सुनील गरजसाठी आणि लाईन बघावी लागेल, कारण उजव्या एसटीच्या ना खूपच बाहेर जाणारा हा बॉल होता. वाईट बॉलचा इथनं इशारा येतो. आमचे अंपायर सुनील पाटील सातत्याने बघा कालच्या दिवसामध्ये देखील यांची भरपूर चांगली अंपायरिंग आपण बघितली होती आणि अशा दिवसामध्ये देखील बघा जेव्हा ते स्टेजवर असतात तेव्हा जे ऑर्गनायझेशन कमिटीसोबत जेव्हा असतात ना तेव्हा देखील त्यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य असतं आणि सध्याच्या घडीला आज अंपायर देखील आम्हाला ते सहकार्य देतात. भरपूर चांगलं व्यक्तिमत्व.
हा बॉल इथनं मिड विकेटला फिल्डर आहे, डायरेक्ट येईल का इथनं बघा, ही मिस्टेक झाली आहे, मिस्टेक झाली आहे. जर प्रॉपर थ्रो आला असताना तर इथनं सुनील गरेजची विकेट डेफिनेटली मिळाली असती आणि महत्त्वाची विकेट होती. बट ही सिंगल इथनं कंप्लीट झाली आहे आणि या सिंगलच्या अनुषंगाने आता धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 11वर. खरं बघा तुम्ही जर विचार केला ना या ग्राउंडवर ना 4 ओव्हरमध्ये 38 धावा ना आपण कालच्या दिवसामध्ये 4 ओव्हरमध्ये 82 धावा देखील चेज होताना बघितल्यात. हाय स्कोरिंग मॅचेस आपण गेल्या 2 दिवसामध्ये पहिल्या दिवसाचा जर आपण विचार केला तर तब्बल टीम वर्ल्डने 5 ओव्हरमध्ये 99 बनवल्या होत्या आणि कालच्या दिवसामध्ये टीम गोव्याने ना 82 धाव्यांचं टार्गेट अवघ्या 20 बॉलमध्ये चेस करून टाकला. म्हणजे भरपूर चांगली बॅटिंग इथनं गेल्या 2 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्या अनुषंगाने 38 धावा 4 ओव्हरमध्ये डिफेंड करणं ना थोडं कठीण आहे. पण काय असतं की क्रिकेट आहे मित्रांनो, जर मेहनत प्रॉपर असेल, तुमची गोलंदाजी इथनं जर चांगली झाली ना तर तुम्ही इथं मॅचेस देखील जिंकू शकता. पुढचा बॉल गिरीश आता स्ट्रायकर एंडला असतील. हा बॉल गिरीशसाठी लाईन चांगली आहे, लाईन चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर बघा बाउन्स किती मिळाला गुडलँड स्पॉटवरनं ना, जवळजवळ विकेट किपरने ना बॉल त्याच्या चेस्ट लाईनला पकडला, म्हणजे बाउन्स भरपूर मिळाला या बॉलला. या गोष्टी देखील इथनं पाहायला मिळतात. कधी कधी शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरीज खाली राहतात. आता गुडलँड स्पॉटवरनं बॉल जवळजवळ इतका राईज होतो. या गोष्टी इथनं नक्कीच आपल्याला बघाव्या लागतात आणि सध्याच्या घडीला हा डॉट बॉल आहे आणि एक एक डॉट बॉलनं आता प्रेशर थोडा टीम अंजीरवर इथनं वाढवत चालला. पार्टनरशिपची गरज आहे, महत्त्वाच्या बॅट्समन अजून देखील खेळपट्टीवर आहेत. हा बॉल देखील बघा यावेळेस लाईन चांगली, यावेळेस बघा लाईन थोडीशी मागे घेतली होती आणि बॉल यावेळेस खाली राहिला आणि हा देखील डॉट बॉल जाईल. सातत्याने इथनं भरपूर चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये राहिली, कारण फक्त 3च धावा गेल्यात आणि एक महत्त्वपूर्ण विकेट या ओव्हरमध्ये आतापर्यंत काढली आहे अजयने. कमबॅक ओव्हर राहिली टीम ओवलीसाठी. जर अजून विचार केला बॅटिंग लाईनअपमध्ये कुणाल मात्रेसारखा विस्फोटक बॅट्समन येणं बाकी आहे, बट कुठे ना कुठे काय जर स्कोरकार्डचा प्रेशर भरपूर वाढला ना त्यानंतर ना कधी कधी एखादा चांगला बॅट्समन ना प्रेशरमध्ये खराब खेळी आपल्याला करताना दिसतो. बट इथनं ही जोडी महत्त्वाची अंतिम बॉल असेल या ओव्हरमधला. या ओव्हरमध्ये आतापर्यंत विचार केला तर धावा गेल्या तब्बल 3, एक विकेट देखील आली आहे. आतापर्यंत अजयने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली, बट कुठे ना कुठे हा अंतिम बॉल देखील त्याच्या अनुषंगाने चांगला टाकला गेला तर भरपूर चांगलं षटक आपण मानू. पुढचा बॉल, हा बॉल यावेळेस मिस्टेक होणार नाहीये, फेकून दिलाय बॉल मिडल ऑफ द बॅट, खाऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर, बिग हिट. शायमावली आई एकवीर असं गुणगान गाणारे संगीत होतं आणि आगरी कोली व्यक्तीचं काय महत्त्व असतं की पूर्ण जग मी फिरलो किंवा नाही फिरलो पण मला एकविरीला 100% जायचं असतं. ते एक आगरी कोली व्यक्तीचं मी तर म्हणे मत असतं. बट सध्याच्या घडीला ना जर आपण मार्चच्या दिशेने गेलो ना, मी उल्लेख केला होता की अंतिम बॉल आणि त्याच्यावर सिक्सर आला. त्या अनुषंगाने 2 षटकामध्ये मधला धावा तब्बल 17 आणि गरज येणारे 12 बॉल, अजून देखील 21 धाव्यांची गरज आहे आणि हे षटक भरपूर इम्पॉर्टंट आणि स्ट्रायकरला बॅट्समन सुनील गरज असतील. चला प्लीज आणि प्रेषित आलेत. आणि या तिसऱ्या आणि महत्त्वपूर्ण ओव्हरमध्ये जिम्मेदारी दिली आहे प्रेषितवर. प्रेषित जर सांगायचं झालं तर हा देखील एक चांगला गोलंदाज आहे, लेग स्पिनर आहे. तुम्हाला लेग ब्रेक गुगली अशा माध्यमातून हे मी पाहायला मिळतील. बट समोर ना एक मोठं चॅलेंज आहे सुनील गरज नावाचं. त्याच्यासमोर इथनं कशा प्रकारे इथनं गोलंदाजी केली जाईल प्रेषितच्या माध्यमातून की सुनील गरत या ओव्हरमध्ये आक्रमण करून आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जातील, भरपूर सारे प्रश्न आहेत. बट 12 बॉल 21 गरज मॅच अजून देखील बॅलन्स स्थितीमध्ये. बट हे षटक इथनं डेफिनेटली ठरवेल की ही मॅच कोणत्या टीमच्या बाजूने जाईल. पहिला बॉल सुनील गरजसाठी, मिस्टामिंग बॉल हवेमध्ये आणि यस महत्वाची विकेट. पहिल्याच बॉलवर सुनील गरतला इथं डगआउटमध्ये पाठवला. आणखीन एक झटका टीम अंजीरसाठी. अपेक्षा होता ना त्याच्यावर तो खरा उतरला. पहिल्या बॉलवर इथने विकेट आली आहे.
सुनील गरजची विकेट इथनं गेली आहे. आता नो डाऊट मी उल्लेख केला होता की कुणाल म्हात्रे, आणि कुणाल म्हात्रे क्रमांक 4 वर. कुणाल म्हात्रे आज बघा, कुणाल म्हात्रेचा देखील ना ऑल ओव्हर तुम्ही रेकॉर्ड बघा, एक मोठा खेळाडू आहे सातत्याने ना. कुणाल म्हात्रेला जेव्हा पण मी बघतो ना तेव्हा आणखी मला एकच इनिंग आठवते बालाजी स्पोर्ट्स समोर अवघ्या सेमीफायनल मॅचमध्ये काय इनिंग साकारली होती. अंतिम ओव्हरमध्ये अल्ताफ शेख समोर तब्बल 27 धावा या बॅट्समनने, आणि ऑफसाईड रिजनमध्ये तब्बल 3 षटकार अशा बॅटमधनं आले होते. आणि त्या सेमीफायनलच्या मॅचमध्ये या खेळाडूने अर्धशतक ठोकलं होतं. सिटी क्रिकेट बघा, ग्रामीण क्रिकेट बघा, कुणाल म्हात्रे हे नाव कधी छोटं नाही आहे, भरपूर मोठा नाव आहे अंजूर गावाचा. ॲज अ बॉलर, ॲज अ बॅट्समन, ॲज अ फिल्डर तुम्हाला नेहमी हा खेळाडू कंट्रीब्यूट करताना दिसेल. सध्याच्या घडीला संघ अडचणीमध्ये, बट टीम अंजूरसाठी एकच स्लोगन आहे की संघ जेव्हा अडचणीमध्ये असतो ना तेव्हा कुणाल म्हात्रे इथनं येऊन चांगला खेळ दाखवून या टीमला अडचणीमधून बाहेर घेऊन जातो. आणि अंजूरच्या नावामध्येच आहे ना की टीम अंजूरला कधी हार नाही आहे मंजूर, तो गाव आहे अंजूर. आणि इथनं कशा प्रकारे फाईट केली जाईल, पहिल्या बॉलवर सुनील गरजची विकेट आली, 10 बॉल 21ची गरज आहे. आणि इथनं बघा हा देखील इथनं गेम प्लॅन आहे. अगोदर इथनं बॉल टाकण्याचा अटेम्प्ट केला गेला आणि शेवटच्या मोमेंटला थांबले. आणि स्कोर कार्ड जर आपण विचार केला तर तब्बल आहे 17, म्हणजे 21 धाव्यांची गरज आहे तब्बल येणाऱ्या 11 बॉलमध्ये. फील्ड सेटअप कुणाल म्हात्रेसाठी बॅकवर्ड स्क्वेअरलेग घ्या, काऊ कॉर्नरला जयेश पाटील लॉंग ऑन, त्यानंतर एक लॉंग ऑफ देखील तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा बॉल कट करायचा होता, लाईन चांगली आहे, आणखीन एक डॉट बॉल. बघा हे जसं समोर अगोदर सुनील गरत होते, त्यानंतर कुणाल म्हात्रे, समोर एक यंगस्टर गोलंदाज, बट कोणतंही दडपण नाही आहे इथनं गोलंदाजावर. फुल कॉन्फिडन्सने इथं गोलंदाजी करतो. कारण हे जसं क्रिकेटमध्ये बघा, तुम्ही बॅट्समनला बघून कधी गोलंदाजी नका करू. तुमच्या माइंडमध्ये जे गेम प्लॅन चाललेत ना त्या अनुषंगाने जर तुम्ही गोलंदाजी केली ना तर तुम्ही नेहमी चांगली गोलंदाजी कराल. आणि ॲज अ बॅट्समन काय असतं की तुम्ही ना बॉलरला नका बघू, बॉलला बघा, ते गरजेचं असतं. आणि इथनं सातत्याने आपण प्रेशीचं कौतुक करू, कारण महत्वाची ओव्हर होती सध्याच्या घडीला. पहिल्या बॉलवर सुनील गरजची विकेट, त्यानंतर या बॉलवर इथनं हा डॉट बॉल आहे. आता प्रेशर टीम अंजूरवर, समीकरण थोडं कठीण. 10 बॉल 21 धाव्यांची गरज आहे. पुढचा बॉल स्टेप आउट होऊन आलेत आणि इथनं बॉल काउकरनं रिजनला इथनं ट्रॅव्हल होतो. जयेश पाटील इथनं आहे, थोडीशी मिसफिल्ड. आणि इथनं बघा अशा गोष्टींची अपेक्षा ना आपण जयेश पाटील नाही करत, कारण बघा हा बॉल फर्स्ट अटेम्प्टमध्ये कलेक्ट जर केला असताना तर कदाचित रनआउटची संधी देखील झाली असती. कुणालने बघितलं की एक मिस्टेक झाली आहे, दुसरी रन कंप्लीट होऊ शकते, कॉलिंग केली आणि 2 रन कंप्लीट केल्या. आणि आता सध्याच्या घडीला ना डिमांड देखील अशी आहे की कुठे ना कुठे मोठे फटके नाही येत ना तर आपल्याला सिंगल डबलने स्कोर कार्ड चालवणं देखील तितकंसं गरजेचं आहे. आता समीकरण 9 बॉल 19ची गरज आहे. येणाऱ्या 3 बॉलमध्ये ना एक मोठा फटका जर इथनं आला तर मॅच बॅलन्स. आणि त्या अनुषंगाने प्रेशीचा प्रयत्न असेल की येणारे 3 बॉल ना इथनं जर कुणालची विकेट मिळाली ना तर मॅच बनेल. हा बॉल कुणाल म्हात्रेसाठी कव्हर रिजनमध्ये स्ट्रोक, वॉट अ शॉट, बॉल चाललाय, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4 रन. आता समीकरण बघा, 8 बॉल आता गरज असेल तब्बल 15 धाव्यांची. आता मॅच आपण बघा, इथनं कुणाल म्हात्रे इथनं विजयाच्या मध्यस्थी उभे आहेत. टीम ओहली समोर कुणालची विकेट इथनं जर नाही आली ना तर तुम्हाला खूप लवकर मॅच इथनं कंप्लीट होताना दिसेल. प्रेषित विकेट घ्यावी लागेल. पहिल्या बॉलवर सुनील गरजची विकेट काढली, बट त्यानंतर ना इथनं लास्ट बॉलवर काय स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. हा बॉल लाईन चांगली आहे, लाईन चांगली आहे, डॉट बॉल. आता 7 बॉल 15ची गरज. हा बॉल महत्वाचा, कौतुक करावं लागेल प्रेशीचं. एक बाउंड्री जरी या ओव्हरमध्ये आली आहे ना तरी 5 बॉलमध्ये फक्त 6च गेल्यात आणि अंतिम बॉल बाकी आहे. लास्ट ओव्हरमध्ये देखील विचार केला, अंतिम बॉल बाकी आहे, तो बॉल महत्वाचा. आणि त्या बॉलवर गिरीशच्या बॅटमध्ये षटकार येताना आपल्याला दिसला. बट आता कुणाल मात्र स्ट्रायकर एंडला असतील. 7 बॉल 15चं समीकरण आहे आणि हा बॉल ना या बॉलवर सिंगल किंवा डबल गेली ना तर टीम ओवलीला इथं जास्त काही फरक पडणार नाही. बट जर मोठा फटका आला ना
तर टीम अंजूरसाठी इथनं समीकरण थोडं सोपं होऊन जाईल. सकाळच्या सत्रामध्ये बघा अंजूर टीम खेळते म्हणजे प्रेक्षक तुम्हाला डेफिनेटली ग्राउंडमध्ये भरपूर सारे पाहायला मिळतील. तुम्ही आमच्या स्टँडमध्ये माननीय श्री नामदार श्री कपिल पाटील साहेब स्टँडमध्ये भरपूर सारे प्रेक्षक आहेत. त्यानंतर माननीय श्री सुरेश बालेमामा म्हात्रे साहेब स्टँडमध्ये देखील इथनं भरपूर सारे प्रेक्षक या सकाळच्या सत्रामध्ये मॅचला एन्जॉय करण्यासाठी आलेत. 7 बॉल 15ची गरज ऑन साईडला फटका फुल टच बॉल आणि फुल ढोल वसूल केला जाईल. बॉल चाललाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर विकेट. बट ॲज अ बॅट्समन त्या सिच्युएशनला प्रेशर येतं कारण कमी रन्स आहेत. जर माझ्या माध्यमातून या रन्स नाही बनल्या तर नक्कीच माझ्यावर नक्कीच भरपूर सारे प्रश्न उठवले जाऊ शकतात आणि हे असे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. एका ओव्हरमध्ये जेव्हा जास्त रन्स असतात 20पेक्षा जास्त रनची गरज असते तेव्हा आपल्याला बॅट्समनपेक्षा बॉलर जास्त प्रेशरमध्ये दिसतो आणि हे चित्र असतं. बट इथनं मी म्हणेन 6 बॉल 9ची गरज आहे. कोणतंही दबाव आणि दडपण न घेता इथनं अंतिम ओव्हरमध्ये गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करताना दिसतील. जतीन इथं गोलंदाजी करताना दिसतील. 6 बॉल 9ची गरज आहे. गिरीशच्या बॅटमध्ये देखील एक सिक्सर आलाय. लास्ट ओव्हरमध्ये कुणाल मात्रेच्या बॅटमध्ये देखील आपल्याला षटकार येताना दिसला आणि सकाळच्या सत्रामध्ये मित्रांनो बघा आम्हाला नक्कीच महेंद्रजी भोईर मोनिश भोईर यांच्या माध्यमातून नाश्ता अवेलेबल झाला. सो त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. 6 बॉल 9ची गरज. स्ट्रायकर एंडला गिरीश जतीन अंतिम ओव्हरमध्ये पहिला बॉल गिरीशसाठी हा बॉल आणि पॉइंटला प्रोटेक्शन आहे. सिंगल असेल आता कुणाल मात्रे स्ट्रायकर एंडला सिंगल आली आहे पहिल्या बॉलवर. 5 बॉल 8ची गरज आहे. या ओवली आणि अंजूरच्या बाटलमध्ये ना अजून देखील संघर्ष मॅच भरपूर बाकी आहे. 5-8चं समीकरण इथनं बाकी आहे. फाईट इथनं दोन्ही टीमच्या माध्यमातून या सकाळच्या सत्रामध्ये भरपूर चांगली झाली आहे कारण 38 धावा डिफेंड करताना सुद्धा तुम्ही अंतिम ओव्हरमध्ये इथनं मॅच जिवंत ठेवली आहे म्हणजे तुम्ही भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. कारण कालच्या दिवसामध्ये ना अक्षरशः ना आपल्याला बॅटिंग भरपूर चांगली होताना दिसली होती. नक्कीच माननीय श्री संदीपजी पाटील उद्योगपती भरोडी यांचा देखील इथे शुभ आगमन झाला. सो त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 5 बॉल 8ची गरज आहे. आता इथनं गेम प्लॅन ओवलीसाठी एकच आहे की आपल्याला विकेट्स घ्यायचे आहेत. जर इथने विकेट आले ना तरच मॅच बनवू शकते अन्यथा समीकरण भरपूर कठीण होऊन जाईल. हा बॉल कुणालसाठी लाईन बघावी लागेल. उजव्या एसटीच्या खूपच बाहेरचा हा बॉल होता. वाईट बॉलचा इथने इशारा आला आणि समीकरण आता 5 बॉल 7चं बाकी आहे. थोडीशी इथं मी तर म्हणे हिंमत दाखवावी लागेल कारण बघा इथनं क्रिकेटमध्ये ना तुम्ही ना सांगायची गोष्ट आहे ना जेव्हा आपण एखाद्या गोष्टीपासून जास्त दूर जाण्याचा प्रयत्न करतो त्या गोष्टीपासून वाचण्याचा प्रयत्न करतो ना ते चुकीचं आहे. त्या गोष्टीला फेस करणं गरजेचं आहे कारण तुम्ही फेस कराल ना तर कुणाल मात्र समोर उभा बट जर त्याला इथनं फेस करून कुणालची विकेट काढली ना जतीनने तर मॅच इझी होईल आणि इथं कुणाल मात्र नाही थांबणार. बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर निर्णायक षटकार. आणि विकासजी पाटील जे भरोडीचे आहेत त्यांचं देखील इथे शुभागमन झाला. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि विशालजी पाटील पिंपलनेर त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि फक्त इथनं गरज असेल एक धावेची गरज आहे. कुणाल मात्रे उल्लेख अगोदर देखील केला नाम तो सुनाई होगा आणि काय क्रिकेट दाखवलं. लास्ट ओव्हरच्या लास्ट बॉलवर देखील सिक्सर आणि या बॉलवर बघा फुलटॉस बॉल ऑफ स्टंपवर आणि लॉंग ऑफच्या वरनं सिक्सर आला. हा बॉल एज लागली आहे. सिंगल कंप्लीट केली जाईल का डायरेक्ट हिट आणि विकेट. मॅच बाकी आहे.
चेसिंग कंपल्सरी आहे. अजून देखील या ओव्हरमध्ये 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आता कुणाल मात्र नॉन स्ट्रायकर एंडला न्यू बॅट्समन खेळपट्टीवर आहे. माजी उपसरपंच अंजूर मान्य श्री उमाकांतजी पाटील साहेबांचं देखील इथं शुभागमन झालंय, सो त्यांचं देखील इथं हार्दिक स्वागत. आणि जो कुणाल मात्रेच्या बॅटमध्ये एक षटकार आला होता लास्ट बॉलवर, त्याच्यासाठी नक्कीच उमाकांतजी मात्रे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे त्या सिक्सरसाठी. 3 बॉल 1 ची गरज आहे. समीकरण जर बघितलं तर भरपूर सोपं, बट चेसिंग कंपल्सरी आहे. इथनं ही 1 रन जरी वाचवली ना टीम ओवली नाही तरी इथं मॅच जिंकू शकतात. बट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ना इथनं कधी कधी 6 बॉल 25 नाही थांबत, तर 3 बॉलमध्ये 1 थांबवणं भरपूर कठीण आहे. नेक्स्ट मॅचमध्ये टॉस जिंकला टीम हॅवी दिव्याने आणि फर्स्ट फिल्डिंग घेतली आहे. सो टीम हॅवी दिव्या आपण देखील रेडी राहायचं. मॅच जशी कंप्लीट होईल ना आपण आपली फिल्डिंग लावून घ्या.